येणार सांगितलं ना त्याला, येतो म्हणलाय, त्याची वाट बघतोय आता. बरं मग एवढी वाईट टाकली गायला. अहो बापू तसं नाही करणं होतं आमच्याच्यानी. काय करायचंय, ह्यांचं रोजचं असतं माझ्या मागं सकाळ सकाळ डबा पाण्याचं, त्या गायचं बघायचं का ह्यांचं बघायचं. त्या आत्या मामाला होत नाही, मग मी काय करू एकटी. घ्यायच्या तुम्हाला घ्यायच्या का? मला नको. बघा ती बघ, दुसरं नाव ही कसं लगेच तुम्ही सांभाळा म्हणून घ्यायची तुम्हाला एखादी त्यातली. बरे दुधाला बाजार वाढेल का आता. काय मग कुणी बघायचं खायला नसल्यावर, कोणाच्या मागं पाळायचं. मी काय म्हणते तुम्ही बसा, मग मी जाते. हा जा. आल्यावर बोलवा. हा काय बाप्पू तुम्ही पण एवढं तुमच्याकडे खायला तरी नकोच म्हणताय तुम्ही. तुमची पिळा झंझट नाही जमत आपलं. बरं सांगा आम्हाला काय कर. हा बघतो ना वाटा जरा येऊस तर. एक तर आजच्या दिवस सुट्टी काय तू वाईट टाकलं काय आले वाटते. नमस्कार. कोणत्या द्यायच्यात? सगळ्यात द्यायचं आता. ती म्हैस किती वेताची? ती तिसऱ्या आणि पहिलं रुई. ही आहे कालवडन, ती कळतंय. कसं काय बोल आता, तुमचं म्हणणं कितपर्यंत आहे? आता ती बघा ना, म्हैस मोठी आहे चांगली. चालतंय ना. आणि हे तर काय तुम्ही सांगा तसं करू, पण तिला नाही कमी करणार. किती कमी म्हणजे किती? तिला 80,000. ही 50. 50ची होई, ही 30 पर्यंत ठीक आहे. कोण म्हणलं? बघा ना कसली आहे ती. आत्ताच मी सूर्यभान अण्णाला 30 म्हशी आणून दिल्यात हरियाणातून. आता ते तुमचं झालं. आम्हाला आणता येत नाहीत का? चांगली सांभाळली. काय थोडंफार कमी जास्त करू, पण घेऊन टाका. थांबा तिला पण बोलितो. अय काजल, ही कसं द्यायचं? त्या दोन्ही मिळून 60,000 रुपयाला. आले होय, हा सांगितलं किमती त्यांना. सांगितलं का? फायनल ना तुमचं, फायनल आहे ना? ती 30 ती 30 कुठं? 30 लाच धरावं लागेल काय तू? नाही अहो लय कमी होते 30 म्हणजे. 50च्या कमी करू 10,000. 40 पर्यंत घ्या ती. त्या दोन्ही 60 आणि त्या 80. ऐका, तुमचं ना माझं ही 35. तिला नाही कमी करणार, त्या 80. ती 80 इसर देतो तुम्हाला. झाले घ्या मोजून. फायनल करायचं मग. हो. कधी येणार ही? हा त्यांना खायला नाही आमच्याकडे. एक आजच्या दिवस ठेवू शकतो, तो उद्या घेऊन जाते सगळे चारी पण. तरी तुझ्याकडे किती दिलेत ही? इसार दिलेला आहे. उद्या टेम्पो आणून घेऊन जातो. 10,000 आहेत ती. आम्हाला पण काहीच नव्हते, पण त्यांना खायलाच नाही. कसं सांभाळायचं हेच मोठा प्रश्न आहे आमच्या पुढं. आता तुमच्याकडे लाईन असते, तुम्ही कोणाला पण देता चांगलं. आता काष्टीचे बाजार मी तरी ठेवून काय करणार एवढं? ओय काम आहे माझं. अरे काय चाललंय? काय नाही नाना, हे चाललं होतं गायांचं. आणि तुम्हाला सांगितलं नाही इकायचं नाही म्हणून? त्यांना खायला काय करायचं? खायला काय म्हणजे तुला रोग आलाय का, केपट मोडले काय तुझं? हा तुम्ही असलं बोलू नका बरं का आडवं. आडवं बोलू नका म्हणजे तुला म्हशी करायचं गाय करायचं कटाळा यायला लागला काय? मला नाही एवढा टाइम त्यांना खायला आणा. तुम्ही तुमचं सांभाळा. मग हे तुमचा विचार नाही का घेतलेला? विचारायचं काय तर मला बघावं लागतं. मला नाही सांभाळायचं काय. अय बाबा, आम्हाला काही काय विकायचं नाही, तुपला तू निघून जा. त्याच्या कोणी इसारा घेतलेला आहे, गाया ठेवणार नाही आता. घेतलंय तर माघारी देऊन टाक. अहो पण मामा तुम्हाला सांगा तुमच्या अय चिमणे गबस, लागली का तू सासऱ्याला अक्कल शिकवायला? तसं नाही, पण तुमच्या घरात विचार घ्यायचा आणि कशाला माझ्या हेल्पटा करता? ह्याला पडणार नाही. तुम्ही 2 मिनिट थांबा. काय असेल ते लगेच काय होतंय तुम्हाला? काय होतंय म्हणजे? दुधाचा बाजार कळतो का तुला? शाळेत शिकलेला आहे का हुकलेला आहे तू? काय करता काय तुम्ही नेमकं काय करता? हा मी म्हातारा आहे तरी सगळं बघेन गायांचं, तू नको सांगू मला. बसून नुसतं आपलं टेळणी करायचं, त्याशिवाय येतं काय तुम्हाला? जेवढं बाजार वाढलाय तेवढं खुराक वाढलंय, खायला वाढलंय, सगळं वाढलंय. एकूण सरळ रोड पकडायचा निघायचं. तुझं काय कारण आहे मध्ये बोलायचं? त्यांना बोलायचं काय कारण नाही. मी बोलवलंय त्यांना. तो बोलावलंय म्हणजे तू काय लय मोठा झाला काय? अरे केस पिकली आमची, आम्हाला माहिती. पिकलंय तर मग गप्पा सांगतो तिथं खाटावर. गबासाव कशाला म्हणजे बाहेर निघायचं 4 वेळा? हो मग थांबायला कशाला पाहिजे एवढा ताप जेवायला? ते काय आता डोंगराला जायचं वय का तुमचं? अरे बाबा मी माझ्या कशाही सांभाळीन. कशा सांभाळ काय करता तुम्ही? मी तेच म्हणतोय तुम्हाला. कधी त्यांना खायला टाकलं का काय केलं तवा? कोणत्या वयात काय होत नसतं. आपचा गप्प पडायचं, खायचं प्यायचं गप्प पडायचं. नाही बाबा तसलं नको सांगू. बघा ना आम्ही त्यांना तेच सांगतोय, सुखासुखी 2 घास खायचे आणि आता बसायचे काय तुमचं आपलं. जेवणी नाही होत चाललेली. ही पैसे आल्याला सगळे तुम्हाला घ्या, पण ते तक मागा नका ठेवू. अरे 4 महिन्याच्या कांद्यात जेव्हा काय करणार रे तू? हे जाते डेअरीला दूध जाते, कालोडी इकते, तुला कळतंय काय? अहो मामा पण ही तर त्यांचे उगाच हाल होत्यात, त्यांना खायला प्यायला नाही भेटत. तुम्ही ते विचार करा ना. हा तू तर लय विचार शिकवायला लागली. 70 वर्ष झाला आम्ही संसार केलाय आणि तू लागली का? काढायला 70 वर्ष कशाला पाहिजे काय आता? ए बाबा सोराला आता तुझ्या पाया पडतो मी, तुझा इथून तू नको आम्हाला सांगू.
आमचं आम्ही बघून घेऊ, आम्हाला अजिबात काही ऐकायचं नाही, मशीन आहे गाया नाही. एकदा दिलेला शब्द त्यात विसर घेतलेला आहे, गाया बी ठेवणार नाही. तुम्ही किती म्हणले आणि काय म्हणले तर आता तो शब्द बापापेक्षा मोठा आहे काय? मग बापाने काय केलं त्या गायांसाठी? हा? का मोठा झाला मी बापावर तांगड्या टाकतो काय तू? ते तुमचं तुम्ही बघून घ्या. पोराला चप्पल बसायला लागली ना, बापाने बी लय डोकं नसतं घालायचं, गप्प पडायचं असतं. अहो आमचं गाबड चपला बी कुणी तुम्हाला नाही माहिती, ले बंदरीच हिची चुंदरी सांगाय त्याला आणि ती ऐकायला. बैल झालाय नुसता गुबू 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 करतो. नाही नाही सगळं तुम्ही बघा ना, मी जातो लांब निघून कुठतरी. असलं बोलतात नाही तुम्हाला जे करता येईल ते करा. मग तो जणी गाय होणार नसतील तर तशाच राहू दे, माझ्याच्यावर होणारच नाही. मी आधी हा. सांगितलं होतं. मी करेन. मग जातो म्हातारपणात घास कापाय, बघू दे लोकांना बी. घास कापायचं राहू द्या आणि सगळं राहू द्या. एकदा मी इसार दिलेला आहे आणि इसार मोडायचा असेल तर डबल द्यावं लागेल. अय बाबा तू लय मोठा व्यापारी नको. काल एक दिवस तर तू अंडी वाळ करीत होता इकडं श्रीगोंद्याला. हो, त्याचे नका मापा काढू तुम्ही. जे झालंय ते सांगतोय तो. नाही नाही ते मी सर नाही, मी मालक आहे इथला. यांचं काय काल एक दिवशी पोर नाही मालक आहे ना, ती परत तुम्हीच बघा काय असेल ते. मी मध्ये येणार नाही आता. चला, नका खटखट करते. हा देऊन टाक त्याला. गेला तर गेला. ही तुमच्यामुळे होतं असं आडो बोलायचं. आडवं बोलायचं काय? 50 आणि 60 हजाराला किंमत करतोय तो गायांची. हो आमचं आम्ही काही पण करू. तुम्ही का बरं असं करताय मध्ये मध्ये? आता आणा खायला लावून त्यांना आता लगेच आणा. आणि मी माझा मी अरे पैसा 4 दिवस टिकतोय घरातून जातोय निघून. हे गाय म्हणजे धन आहे, नाही. तुम्हाला कळतंय का? नाही सगळं आम्हाला कळते पण तुमच्यामुळे व्हाय ना काही. काय होईना म्हणजे काय करणार आहे गाय ऐकून तू? हा नाही पैसे देतो ना तुम्हाला यादन लावायला. नाही 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 गाय इका सगळं शेतीवाडी इकान बसा हरी हरी करत घरात बसून. मग जमन का ते? मला तर काही बोलायचंच नाही ही सगळं तुमच्यामुळे होतंय बरं का. काय असं ना तुमचं तुम्ही बघा. दरवेळेस तुमच्यामुळेच होतंय. म्हणजे तुला इकायच्यातच आहे का गाया? इकल्याच होत्या म्हणा. तुम्ही नसत्याला ते घेऊनच गेला असता आता. एक बाबा तुझ्या मनाप्रमाणे कर. गाया इक. गेल्या बारीने जमिनी इकली तुम्ही. अरे तुमच्या तापामुळेच ती म्हातारी मेली लवकर. नाही आम्हाला काय हवस आली काय तवा? नाही नाही तुमचंच होऊ दे खरं. मीच जातो वाड्याला निघून. लागलाय मला व्यवहार शिकवायला. अरे ढुंगान धुता येतं का तुला? बावळट त्याच्या. आता कुठं निघाल तात्या? ओ सोड. ऐका की जरा. झालं गेलं काय लगेच घर सोडून जायचं का? नाही नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होऊ द्या. आमचं काय म्हाताऱ्यांचं राहिलंय आता. हा अहो पण आमचं म्हणणं ऐकून घ्या. त्यांना खायला नाही रे. नाही नाही खायला नाही म्हणजे काय? खायला करा ना मग. खायला नाही तर कडवाळ करा, मका करा. खायला नाही म्हणून निघून जात. उद्या खायला नाही म्हणून बाप द्या त्यांना हाकलून करा बाहेर. नाही बापाला सांभाळतो ना आता. हा बापाला सांभाळायचं तुम्ही. झक मारा तुमचं तुम्ही. चाललो मी. अहो बस करा. जमायचं नाही असलं तुला सांगतोय मी परत. हा 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 चालतंय. जावा गप जावा. थोडा डोक्यात राग आहे. सगळं झालं आपण ते टाकू देऊनच टाकू. पुढं होत नाही काय नाही काय करायचं? मी तेच म्हणते आपल्यामुळे मुख्य जनावरांचं कशाला उगाच जीव घ्यायचा आहे. नाही सांभाळून नाही. एक दिवस सांभाळ कळत त्यांना पण काय खायला आहे का नाही. मला नाही वाटत ते विकू द्या त्यांना. अरे दुसरी कोण आज मला त्याला पुरतं खायला तवा. कसले रेट वाढत त्याचे. ते त्यांना कळणार आणि त्यांना असं वाटतं की आपण उगाच पैशासाठीच करायला लागलोय म्हणून. जाऊ चल. आणि मीच